5 सेकंद जे आपण स्वतःसाठी देणार, त्याच्यानंतर जे काही आपल्या बरोबर मिरेकल होणार आहे ते आज आपण पाहणार आहोत. कारण रोजच्या दिवसामध्ये जे काही छोट्या छोट्या कामासाठी आपल्याला उशीर होत आहे, खूप काही आपल्या लक्षात येत आहे की मी हे जर स्वतःकडे लक्ष दिलं तर मी खूप छान राहू शकते, किंवा मी जर वेळेवर कामं आवरले तर सगळ्या कामाचं मला टेन्शन येणार नाही. ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याकडे आहे. पण करू का नको, आज करू का उद्या करू, यस का नो, ह्या सगळ्या प्रश्नांचा गोंधळ आपल्या डोक्यात चाललेला आहे. त्याच्यासाठी आज खूप छान ट्रिक आपण ह्या व्हिडिओ माध्यम शिकणार आहोत आणि आपले सगळे कामं रोजच्या दिवसातले पट 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 आपण आवरून एक्स्ट्रा जो वेळ भेटणार आहे त्यात आपण खूप छान स्वतःसाठी वेळ काढणार आहोत. तो कसा, तर आज आपण खास व्हिडिओमध्ये आवर्जून 5 सेकंदाचा रूल या विषयावरती बोलणार आहोत. खूप खास हे बुक आहे, त्याच्यामध्ये आवर्जून आपण जर स्वतःला एखाद्या कामाबद्दल जर स्वतःहून पुढे होत नसतो किंवा होत नसो, किंवा एखाद्या कामाबद्दल आपल्याला माहिती आहे, नॉलेज आहे, पण ते उभा राहून बोलण्याची जी काही आपल्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, तो ह्या एका ट्रिकमुळे आपण नक्कीच आपल्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि प्रत्येक काम खूप छान करू शकतो. ते कसं, तर आपण पाहू. सकाळी उठण्यापासूनची जी सुरुवात आहे ना ती पाहू. ज्यावेळेस आपण अंथरुणात असतो आणि झोपलेला असतो, पण ज्यावेळेस सकाळी उठायचंय त्यावेळेस आपल्या मनामध्ये अशी इच्छा होत नाही की उठावं, पटकन आवरावं. कारण आपण उठायच्या अगोदर सुद्धा अंथरुणात लोळत असतो. का तर आपण दिवसभरच्या विचाराचं टेन्शन ते मनात आणतो आणि उठताना तो आनंद वाटत नाही. तर काय करायचं, कोणीतरी आपल्याला आवर्जून गाईड केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आपलं ज्यावेळेस अलार्म वाजतो, आपला जो आपण लावून ठेवलेला अलार्म वाजतो, त्यावेळेस आपण त्याचं सुद्धा स्नूजचं बटन बंद करतो आणि 1 सेकंदासाठी परत एकदा झोपलं तर नंतर उठता येईल किंवा थोडंसं झोपून नंतर उठेल हा जो विचार करतो. आणि ज्यावेळेस नंतर आपण ज्यावेळेस उठतो, अलार्म बंद करून ज्यावेळेस झोपतो आणि नंतर उठतो ना, त्यावेळेस आपण इतकं फ्रेश नाही उठू शकत. आपण मरगळलेला असतो. का, आपण परत आपल्या डोपामाइनला बटन बंद केल्याच्या नंतर एक संदेश दिलेला असतो, एक ऑर्डर दिलेली असते की परत थोडं रिलॅक्स हो. त्यामुळे परत आपल्याला झोपेची इच्छा होती आणि आपण झोपतो. तर काय केलं पाहिजे, आपण 5 सेकंद रूल जर आजपासून आपल्या लाईफ मध्ये जर आपण वापरायचं चालू केली, ही छोटीशी ट्रिक, तर खूप छान आपण आनंदी राहू शकतो. ते कसं, आपला अलार्म वाजल्याबरोबर आपण स्वतःला एक गाईड करायचं आहे. 5 4 3 2 1 अशा प्रकारे आपण स्वतःला स्टार्ट किक द्यायची आहे. आपल्या स्वतःमध्ये एनर्जी भरायची आहे. काही न विचार करता ते अंथरूण सोडायचं आणि उभं राहायचं. म्हणजेच काय, आपण स्वतःला तयार करतोय की आता अलार्म वाजलेला आहे आणि आता उठायचंय. सेम हाच फॉर्म्युला आपण रोजच्या दिवसामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी आपला कॉन्फिडन्स वाढत नाही अशा ठिकाणी जर वापरला तर नक्कीच आपण खूप आनंदी राहू शकतो. जसं की आपण जर मीटिंगमध्ये काम करत आहोत, मीटिंगमध्ये ज्या टॉपिक विषयी सर बोलतायत त्याची आपल्याकडे आयडिया आहे, पण आपण असा विचार करू, जर उठून मी बोलले तर माझं चुकलं तर, मला बाकी जे आहेत एम्प्लॉय त्यांनी जर नावं ठेवलं तर, असं ज्यावेळेस आपल्या मनात वाटत असेल ना, त्यावेळेस काय करायचं, एक हा 5 सेकंदाचा रूल आपल्या मनामध्ये आणायचा आणि 5 4 3 2 1 म्हणायचं आणि ज्या ठिकाणी आपण आहेत तसं आपण उभा राहायचं आणि त्या मीटिंगमध्ये आपल्या माइंडमध्ये जे काही आयडिया आहेत त्या बोलून दाखवायच्या. त्या ज्या आयडिया आहेत त्या सरांना आवडतील किंवा नाही आवडतील, पण ज्यावेळेस आपण त्या कॉन्फिडन्सने बोलू ना तर त्यातल्या आयडिया सरांना नक्कीच आवडू शकतात आणि त्यावेळेस आपलं कौतुक केलं जाईल. पण ज्यावेळेस आपण ते सगळं बोलल्याच्या नंतर खुर्चीवरती बसू त्यावेळेस त्या ऑफिस मधलं जे वातावरण ते नॉर्मलच असणार आहे, पण जो काय बदल झालेला असेल आपल्या मनामध्ये झालेला असेल. का, आपण मनामध्ये ती एक पॉइंट आपण जिंकलेला असतो, आपण विनर झालेला असतो. हाच रूल दरवेळेस आपण वापरायचा. जसं की आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा कंटाळा येतोय, आळस येतोय, करूशी नाही वाटत, तरी सुद्धा स्वतःला सांगायचंय की मी 5 सेकंदाचा रूल जर वापरला तर नक्कीच हे काम माझ्याकडून 10 मिनिटात पूर्ण होऊ शकतं. जर आपण स्वतःला अशी किक देत राहिलो, स्वतःला गाईड करण्यासाठी जर हा फॉर्म्युला आपण वापरला तर प्रत्येक काम आपलं झटझट होऊ शकतं आणि आपल्याला बोर नाही होणार. जर सगळ्यात छोटी जर गोष्ट आपण विचार केलाच, काय, वेट लॉस करायचा आहे, तर काय करावं लागेल, आपल्याला जिम मध्ये जायचा कंटाळा येतो, आपल्याला एक्सरसाइज करायचा कंटाळा येतो, तर त्यावेळेस फक्त मनामध्ये एकच आणायचं, 5 4 3 2 1 आणि उठायचं, जिमचे बूट घालायचे आणि जिमला जायला तयार व्हायचं. जर आपण स्वतःला हळूहळू असं चेंज करत आलो तर नक्कीच खूप छान रिझल्ट येतील आणि आपण पहिल्यापेक्षा स्वतःमध्ये भरपूर एनर्जी पाहू शकतो. नक्कीच तुम्ही स्वतःवर हे ट्राय करून बघा की 5 सेकंदाच्या रूलने खूप सारा आपल्याला आनंद मिळू शकतो आणि जे काही बोरिंगचे काम आहे ते पटपट करून आपण मोकळे होऊ शकतो. कारण जर आपण स्वतःला किक मारायला लागलो, स्वतःला गाईड करायला लागलो तर खूप छान आपण रोज जे कंटाळवाणे जीवन जगत होतो त्याच्यात नक्कीच आपल्याला खूप छान आनंद भेटू शकतो. तर तुम्ही माझा आज व्हिडिओ पाहिलाय तर नक्कीच थोडासा विचार करून ट्राय करा. जर हा फॉर्म्युला वापरला तर किती पटपट आपले काम होऊ शकतात.
कारण कामं तर करायचेच, पण स्वतःला गाईड करून किक देऊन जर केले तर त्याचा आनंद खूप छान होऊ शकतो. तुम्ही माझा व्हिडिओ आवर्जून पाहितलाय, त्याच्यामुळे खूप सारे धन्यवाद. आणि व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा खरंच तुम्ही हा 5 सेकंदाचा रूल आजमावून पाहताय का, आणि खरंच तुम्हाला हा रूल वापरल्याच्या नंतर किती आनंद होत आहे. तर वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल परत एकदा खूप सारे धन्यवाद.